पक्षासाठी खूप काही चांगलं काम करण्याचा विचार आहे. सर्वात अगोदर तर आमच्या गावामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे मागच्या 5 वर्षात, की खापा येथील पूर्ण नगर परिषद यांनी रिझर्व्ह फंड 1,30,00,000 रुपये साफ करून दिला आणि त्यातल्या त्यात इथल्या लोकांनी असे निकृष्ट दर्जाचे कामे केलेले आहे गावात का ते सर्व आपल्याला साफ करायचे. तुम्ही भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केलेला आहे. तुमचा आरोप नेमका कोणावरती आहे? माझा आरोप नेमका BJP पक्षावरती आहे. भारतीय जनता पार्टीचे ठेकेदार आणि नगराध्यक्ष जे जुने होते आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यावर माझा थेट आरोप आहे. म्हणजे भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे असं तुमचा आरोप आहे का? म्हणजे खाप्यामध्ये जे विविध विकास कामे केलेले आहे ते दर्जाहीन आहे असं तुमचा? दर्जाहीन आहे ना. खाप्याची जनता या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे, रोष आहे? रोष आहे. काय या निवडणुकीत तुमचे मुद्दे राहणार आहे प्रामुख्याने? माझा मुद्दा एकच राहणार आहे सर, का गावामध्ये असा एक अध्यक्ष पाहिजे का जो बिना कमिशनचे कामं करा. नगर परिषदमध्ये गेल्यानंतर का तो कमिशन घेणार नाही, चांगल्या दर्जाचे कामं होईल, हेच आपलं म्हणणं आहे. खापा शहरामध्ये एंट्री मारली तर विविध विकास कामांचा अभाव दिसतो प्रामुख्याने. खापा शहरात जशी एंट्री करांना सर तसाच तो रोड आणि पुलिया दिसते खापा शहरामध्ये बनलेला निकृष्ट दर्जाचा. आणि त्यावेळेचे ठेकेदार जे होते ते आज भाजप पक्षाचे उमेदवार आहे. काय नाव आहे त्यांचं नेमकं? त्यांचे पियुषजी बुर्डे. म्हणजे ठेकेदार आता भाजपचे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचं असं तुमचं म्हणणं आहे का? आणि त्याच्या निकृष्ट दर्जाचे कामं त्यांनी गावामध्ये खाप्यामध्ये केलेले आहे. तुमचा आरोप एकंदरीत बुर्डेंवरती आहे का ते भ्रष्टाचारी आहेत म्हणून? नाही सर, मी त्याला मी तर दोन्ही जे त्यावेळेचे अध्यक्ष होते ते आणि त्यांच्यासोबत हे ठेकेदारी करत होते आणि ज्यांच्यावर पण माझा आरोप आहे. खापा शहरामध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे, याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्याल का? रस्ते माझा विषय रस्ते, वीज, पाणी आणि साफसफाई हे 4च विषय माझ्याकडे आहे सर. 5वा विषय नगराध्यक्षाकडे राहत नाही. काँग्रेसचे संभावित म्हणून उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. अशा वेळेस भाजपमध्ये बंडखोरी आहे, याचा तुम्हाला फायदा होणार? फायदा होईल ना सर, नक्कीच होणार. खाप्याच्या जनतेने तुमच्यावरती प्रेम टाकलं आहे आणि अशा वेळेस तुम्ही निवडून आले आहेत, जनतेने काय तुमच्या विश्वासावर खरे उतरणार? जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला तर मी नक्की हे सांगतो का मी नगर परिषदमधून 1ही रुपया कमिशन माझ्या घरी नेणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचार मुक्त शासन देणार. काय तुम्ही खाप्याच्या जनतेला काय तुम्ही आवाहन करणार? चांगला योग्य तो उमेदवार निवडून द्या. माझं एकच म्हणणं आहे जनतेला, चांगल्याने स्वच्छ निवडा. तुम्ही उमेदवार आहे, तुम्हाला निवडून द्यावं असं तुमचं म्हणणं आहे? माझं असं म्हणणं नाही सर का मलाच निवडून द्या. जो स्वच्छ आहे, चांगला आहे, त्याला इमानदार आहे असा व्यक्ती तिथे पाठवा. ठीक आहे.